बाप
याल तारी यारी लागे ओ याल तारी यारी लागे याल तारी यारे लागे याल तारी यारे लागे
याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. हळू हळू चला, हळू हळू चला, कोणी कोणाशी न बोला, आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. तुका म्हणे सांडा गाठे, तुका म्हणे सांडा गाठे, तिने नका भरू पोटे, आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. विठ्ठल 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 करी कोरला पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, आदिशक्ती मुक्ताबाई की जय, सद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय, सद्गुरु झेंडूजी महाराज की जय, सद्गुरु जगन्नाथ बाबा की जय. पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा त्यांच्या कृपादाने कथेचा त्यांच्या कृपादाने कथेचा त्यांच्या कृपादाने कथेचा बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका. महायोग पेटे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातुं निंद्रे समागते तिष्ठन्तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. कलावज्ञ जीवोधरार्थावतारं कलंकांत तेजोधिकामोदिवक्त्रं खलानिशबाधापनोदारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. काय माझी वाणी मानेल संतासी, रंजवू चित्तासी आपुलिया, माझी वाणी तुझे वर्णी गुणना, ऐसे दे प्रेम काही कडा, मस्तक हे पाया मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. हे मस्तक हे पायावरी, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. हरी मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, श्री संतांची माथा चरणावरी, साष्टांग करी दंडवत. याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवे करता निवडलेला अभंग
श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा यांचा 4 चरणाचा आणि काला प्रकरणातील अभंग आहे. अभंगाकडे वळण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा, किम निमित्त किम कारणम, काहीतरी कारणाशिवाय कार्य घडत नसतं. त्या कार्याला अनुसरून कार्यक्रमाची रूपरेषा आखली जात असते. तद्वत या न्यायाला अनुसरून आपल्या या भुसावळ शहरामध्ये मोहित नगर या ठिकाणी वास्तव्याला असणारे श्री हरिभक्त परायण ज्ञानदेव भगवान पाटील आणि त्यांचे सुपुत्र श्री हरिभक्त परायण पाटील आपले केतन दादा, केतन ज्ञानदेव पाटील, हल्ली मुक्काम अमेरिका. आणि अमेरिकेला असल्यावर दोघं नवरा बायको तिकडे एकादशी करतात म्हणजे विशेष गण. असा गोड सुंदर माझा परिवार आणि या परिवारानं आयोजित केलेला श्रीमद भागवत कथा तथा संकीर्तन सप्ताह त्रिवेणी संगम या कार्यक्रमात जुळून आलेला आहे. पत्रिका छापत असताना मी त्यांना विचारलं, याच्यामध्ये नाही उल्लेख करायचाच नाही. हो, पण आज कालही बोललो आणि आजही बोलतो, तुमची माफी असावी. कारण महाराज 29 तारखेला त्यांचा रिटायरमेंटचा कार्यक्रम, अर्थात पदमुक्त. 40-42 वर्षापर्यंत रेल्वेमध्ये केलेली सेवा, त्याच्यातून ते 29 तारखेला पदमुक्त होत आहेत. 2 तारखेला त्यांचा नातू चिरंजीव ध्रुव केतन पाटील, 2 एप्रिल त्या दिवशी त्याचा वाढदिवस आणि प्लस आईवडिलांचं पुण्यस्मरण, या निमित्तानं हा कार्यक्रम घडून आला. विठ्ठल 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 विठ्ठल. कोणी म्हणेल महाराज जर 2 कार्यक्रम पुढे 29-2 तारीखला तेव्हाच का केला नाही, अगोदर का उरकून घेतला? त्यांनी सांगितलं, महाराज आम्हाला तुम्ही पाहिजे, तुम्ही तुमच्या सवडीनं कार्यक्रमाची नियोजन करा. कारण 30 तारखेपासून माझं अकोट तालुका, अकोला जिल्हा, भांबेरी या ठिकाणी गाव आहे. त्या गावामध्ये 1947 साली राम मंदिराची उभारणी केलेली. हो, एवढं दिव्य भव्य राम मंदिर आहे. आणि त्या ठिकाणी गेल्या 2 वर्षापासून माझी कथा होते, म्हणून म्हटलं मला तिथं जावं लागेल. आणि त्यांनी माझ्यावर दाखवलेलं प्रेम आणि त्यांच्या प्रेमापोटी ही झालेली कथा भगवंताच्या चरणी रुजू झाली आणि नक्कीच त्यांच्या परिवाराला सुख समाधान देईल. विठ्ठल नोहे एकट्याचा खेळ म्हणून मेळ मिळविला. एकटा कोणीच कार्य करू शकत नाही महाराज. हा, एकटा पैसा खर्च करू शकेल, एकटा व्यक्ती काय करेल, पैसा खर्च करू शकेल, पण एकटा करू शकत. त्यांनी पैसा खर्च करायचं काम केलं, मी कथा करायचं काम केलं, आणि या मंडळीशिवाय बाकीचं होणार होता का? हरिपाठ म्हणा, काकडा म्हणा, कीर्तन म्हणा, माझ्यावर प्रेम करणारे माझे गुरुबंधू श्री हरिभक्त परायण वैभव महाराज अकोट, तदनंतर श्री हरिभक्त परायण चांगदेवला आश्रमात असणारे आमचे माझे लहान गुरुबंधू श्री हरिभक्त परायण जनार्दन महाराज, श्री हरिभक्त परायण आमचे भूषण महाराज अकोटकर, आमचे हरिभक्त परायण माझ्या गावातील सुपुत्र आकाशजी महाराज, माझ्याच गावातील सुपुत्र अनिलजी महाराज, श्री हरिभक्त परायण आमचे निखिलजी महाराज, आणि आमचा पांडुरंग विनेकरी, 2 विनेकरी इकडे बसलेले. यांच्या मदतीनं, यांच्या सहकार्यानं हा कार्यक्रम पार पडला. आणि सर्वात महत्त्वाचं दुग्ध शर्करा योग तो म्हणजे असा आहे, श्रीमद भागवत कथा कुठलाही कथाकार असला, कोणी असला, मीच नाही, संपूर्ण भागवत सांगणं होत
त्यांना उड्याच माराव्या लागतात. इथून तिथे तिथून तिथे असं करत करत ती कथा पूर्ण करावी लागते. काही विषय गहाड करावे लागतात. म्हणजे गहाड केले, कथाकारानं गाढ केले म्हणजे मग कथेत नाही कथे आहेत, पण गहाड करावे लागतात. आणि संपूर्ण भागवत वाचलं गेलं पाहिजे. त्याची संहिता पूर्ण आपल्या घरामध्ये झाली पाहिजे. तेवढ्यासाठी ब्राह्मणपूरवरून श्री हरिभक्त परायण भूदेव, मला त्यांचा नामनिर्देश माहीत नाही, पण मोठ्या व्यक्तींचं नाव घेऊ नये. भूदेव म्हटलं की लक्षात येतं. असे आमचे भूदेवजी महाराज ब्राह्मण, भगवान म्हणतात मला ब्राह्मण प्रिय. हो, आणि ते ब्राह्मण बुवा घरामध्ये संपूर्ण भागवताची संहिता वाचन त्यांनी केली. आणि प्रत्येक वेळेला आरतीला आणि कथेचा शुभारंभ करायचा अगोदर अगदी मंत्र उच्चारानं श्रीमद भागवत कथाचा सुरुवातही होत होती आणि सांगताही होत होती. महाराज तुम्हाला खूप खूप माझ्या जीवनातली पहिली भागवत कथा, बरं का, माझ्या जीवनातली पहिली भागवत कथा की ब्राह्मण बुवाच्या मंत्र उच्चारानं सुरुवात झाली आणि मात्र सांगताही होते. विठ्ठल विठ्ठल गेल्या 7 दिवस पर्यंत कथा कीर्तन श्रवण केलं. मग महाराज बस झालं ना, आता बंद करा ना तुमची बडबड. अजून किती वेळ चालेल? अजिबात नाही. आमचे गुरुवरे म्हणतात अगोदर गुंतू नये, अगोदर गुंतू नये, आणि जर गुंतले तर कुंतू नये. विठ्ठल आता आलात ना, मग आता काला झाल्याशिवाय तुमची सुटका नाही. मग काला झाल्याशिवाय जर सुटका नाही, आम्हाला पटकन द्या काला. तुम्ही आम्हाला फक्त पोळ्या द्या हो, आम्ही काला करून घेतो. आमचे वडिलोपार्जित मोडण्यातच गेले, आम्ही काला करतो, दे आमच्याकडे. तसं नाही चालत. काला मिळेल, पण त्याच्यासाठी काही वेळ तुम्हाला द्यावं लागेल. बरं, नेमका काला कशासाठी देताय तुम्ही? काला द्यायचं महत्व काय? आम्ही आमच्या घरी करून घेऊ ना काला? नाही बाबा. वारकरी संप्रदायाचा असा अघटित म्हणजे अलिखित नेम घालून दिलेला आहे. सप्ताची सांगता म्हटली की ते काल्याच्या कीर्तनानं होते. सप्ता 3 दिवसाचा असू द्या, 5 दिवसाचा असू द्या, तो सप्ताह 8 दिवसाचा असू द्या, महिना अथवा चातुर्मास, पण जोपर्यंत काला होत नाही तोपर्यंत त्याची सांगता. एकदा का सप्ताचा काला झाला, आता काला झाला, मग काला झाले की आला. आणि एखादा बुवा जर का परत आला, लोक लगेच विचारतात बुवा का आला, लगेच विचारतात. पण मला परत विचारता नका बरं, मला 29 तारखेला यायचंय परत. कोणी प्रश्न करू नका बुवा का आला म्हणून. मला त्यांनी आमंत्रण दिलेलं आहे, आणि आमंत्रण असो की नसो, हो, त्यांच्या या पारमार्थिक वृत्तीला मी नारदाच्या गादीवरून वंदन करतो. आणि म्हणून त्यांच्यासाठी मला 29 तारखेला यायचंय. म्हणून कोणी विचारायचं तुम्ही येणार आहेत का? कोणी नाही आले तर कोणी विचारणार नाही तुम्हाला. विठ्ठल महाराज, काला म्हटला की सप्ताची सांगता. मंदिराचं काम चालू आहे, मंदिराचं काम. का हो मंदिराचं काम पूर्ण झालं का तुमचं? तो म्हणजे दिसत नाही का तुले? अजून कळस बसवलेला नाही. आणि ज्या दिवशी मंदिराचा कळस बसवला गेला त्या दिवशी मंदिराच्या कामाला काय येते? पूर्णविराम. मंदिराचं काम झालं.
आता काला झाला की संध्याकाळी एखादीला विचारावं, का ग आज संध्याकाळी कोणाचं कीर्तन आहे पाटील बुवाकडे? ती म्हणते फिरला का तुझं? सकाळीचा काला खाल्ला आणि परत विचारते. म्हणजे आता संध्याकाळी कीर्तनाचा कार्यक्रम नाही, कथा नाही. हो महाराज, सप्ताची सांगता करायची आपल्याला. काय करायची? सांगता करायची का समाप्ती करायची? सांगा बरं. बरं, तुम्हाला एक प्रश्न आहे माझा. तुम्ही दररोज सकाळी उठल्या स्नान करता का आंघोळ करता? सकाळी उठल्या काय करता? आंघोळ करता का स्नान करता? एकच नाही ना, माय बदलले. एकच नाही महाराज, दररोज केलं जात त्याला स्नान म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? दररोज केलं जातं त्याला काय म्हटलेलं आहे? स्नान म्हटलेलं आहे. आणि आंघोळ उचला ना, आता थांबा ना, पोरगा यायचा बाकी ना अजून. पोरगाला, पोरीला तर येऊ द्या. पोरगी आली आता तर उचला. ते म्हणता एकदा आंघोळ तर होऊ द्या. आणि एकदा का आंघोळ झाली रे झाली, राम बोलो विठाल विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून आज आपल्याला आता सांगा, काय करता? आंघोळ का स्नान? नाही महाराज, आम्हाला स्नानच करू द्या. काही हरकत नाही, स्नान करा. तसं सप्ताह सांगता म्हटली ती काल्याच्या कीर्तना होत असते. सप्ताची सांगता होते, समाप्तीने. विठ्ठल माझे लाडके गुरुबंधू श्री हरिभक्त परायण तरुण तडफदार कीर्तनकार, सुंदर प्रकारे मृदंगाचार्य आमचे भानदास महाराज, रात्री ज्यांचं कीर्तन झालं तेही या ठिकाणी त्यांनी हजेरी लावली. चला, सप्ताची सांगता करायची, समाप्ती नाही. समाप्ती आपली होते. समाप्ती कोणाची होते? आपली होते. परमार्थाची कधी समाप्ती नाही महाराज. सप्ताची सांगता एवढ्यासाठी करायची असते. परत एकदा विचारतो, समाप्ती का सांगता? समाप्ती, समाप्ती त्याला म्हणतात एकदा का सप्ताची समाप्ती झाली की पुन्हा फिरून बुवा लोकांचं तोंड पाहायचं नाही, याला काय म्हणतात. आणि एकदा का सांगता झाली की पुढं चालून परत सप्ताची. आज सांगता, उद्या कुठे ना कुठे. आता आहेत आमच्या मंडळींचे कार्यक्रम आहेत. आता मला इथं कीर्तन काल्याचं झालं की रात्री अमरावती जवळ, अमरावती झालं की परवा नेरी डिगर, तिथलं झालं की 29ला येते. आणि मग अकोटला 8 दिवस तिकडं रामकथा. तसं पाटील बुवांनी माझ्या कानात काल स्टेजवर बसल्या बसल्या कानात एक मंत्र दिला मला. पाटील बुवा बोलता बोलता बोलून गेले, महाराज पुन्हा एकदा तुमच्या मुखातून आम्हाला रामायण ऐकायची इच्छा आहे. पुढच्या वेळेला रामकथाचं नियोजन आपण करू. विठ्ठल काही असो, सत्य संकल्पाचा दाता नारायण, त्यांचा संकल्प पूर्ण. चला, सप्ताची सांगता करायची आपल्याला. आणि सांगता म्हटली की ते काल्याचं कीर्तनानं मग महाराज काला द्या आणि आम्हाला जाऊ द्या पटकन. खूप आता नको, आता कान पिकले आमचे. खरं आहे ना? हा चला, काल्याचं कीर्तन म्हटलं, त्या काल्याच्या कीर्तनामध्ये कीर्तनकार हा बांधलेला असतो. म्हणजे उपरणाने नाही,
नेमानं बांधलेला असतो. आदर दिवसाचं कीर्तन, पहिल्या दिवसाचं कीर्तन भगवंताचं नामपर गुणपर कीर्तन केलं जातं. मध्यंतरी स्थितीपर, उपदेशपर, संतपर, अद्वैतपर, निर्णय कुठलाही अभंग चालतो. 7वा दिवस म्हटला की मागणीच करावी लागते कीर्तनाचा. कोणता दिवस? कालचे महाराज होते. काल महाराजांनी देव वसे चित्ती मागणी केली. कालच्या महाराजांनी आजही उपस्थित आहेत. 7व्या दिवशी भगवंताकडून काय करायची? मागणी केली जाते. आणि 8व्या दिवशी काला आणि काल्याच्या कीर्तनकार बांधलेला आहे नियमानं. त्याला दुसरं तिसरं काही बोलायची गरज. त्यानं फक्त भगवंतानं गोकुळात केलेलं चरित्राचा उच्चार करायचा. विठ्ठल मला जर कोणी विचारलं ना, का हो महाराज तुमचं काल्याचं कीर्तन झालं? हो झालं. मग लोक होते का ऐकायला? लोक ऐकायला होते. मी छातीला हात लावून सांगेल, नुसते लोकच नव्हते, नुसता वारकरी परिवारच नव्हता, तर प्रत्यक्ष माझ्या कीर्तनात झेंडूजी महाराज येऊन बसले होते कार्यक्रम ऐकायला. विठ्ठल पाटील बा, तुमचा सप्ताह सफल झाला. का म्हणतोय मी? हो, मी बोललो होतो त्यांना, महाराज आज या ठिकाणी वैकुंठवासी सद्गुरू झेंडूजी महाराज मठाचे अध्यक्ष, पंढरपूर सद्गुरू झेंडूजी महाराज मठाचे अध्यक्ष श्री हरिभक्त परायण शांती ब्रह्म आमचे नाम आपले रमाकांत भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. ते अध्यक्ष आहेत त्या मठाचे. अत्यंत म्हणजे तोंडावर त्यांची स्तुती नाही करत, कधी विचारा कधी सांगेल. अत्यंत शांत आणि प्रामाणिकपणानं झेंडूजी महाराज मठाचं काम करतायत. त्यांच्या ट्रस्टीत असणारे श्री हरिभक्त परायण आमचे पंढरी भाऊ आणि ढाके ते बी या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत. अत्यंत दिव्य भव्य पंढरपुरात नवे नवे, मला तर नाही वाटत महाराष्ट्रात एवढी बिल्डिंग कुठं असेल. त्याचं फाउंडेशन, महाराज फाउंडेशन जवळजवळ 50-60 फूट पर्यंत खाली फाउंडेशन आहे. खालून पाणी लागलं, चंद्रभागेची लेवल सापडली खालची. एवढी मोठी बिल्डिंग जवळजवळ कितीचं काम झालं भाऊ? आत्तापर्यंत 16 कोटी रुपयाचं काम झालं. अजून किती पाहिजे? अजून काढू का मग खिशातून? बरं बरं झालं, बरं धन्यवाद. वा रे वा. 16 कोटीचं झालं, अजून 16 कोटी देण्याचं बाकी आहे. आणि हा 16 कोटी म्हणजे कुठून एकट्यानं नाही, प्रत्येकाकडून मधुकरी मागितली गेली. मधुकरी मागितली गेली आणि मीच देतो मध्यस्थी. भंडारा डोंगरावर सप्ताह चालू होता आणि पाटील बुवांचा मला फोन आला, महाराज आपल्याला झेंडूजी महाराज मठाला पैसे द्यायचे. किती? एक रूमचे काय द्यायचे? हो, पैसे 6.5 लाख रुपये द्यायचे होते त्यांना. मग ते म्हणले नेमकं द्यायचं कोणाकडे?
म्हटलं तुम्ही मला फोन केलेला आहे, मी तुम्हाला योग्य व्यक्तीशी गाठ भेट करून देईल. लगेच फोन केला, तुम्हाला केला तर फोन केला, समोरासमोर बोलणं केलं. मुक्ताई नगरला आले, मठामध्ये म्हणे पैसे द्यायचे. हे झेंडूजी महाराज, मी जोग महाराज मठात, ते मुक्ताबाईच्या मंदिरात. महाराज काय करू, तुमच्याकडे बोलू म्हटलं, माझ्याकडे बोला. काय तिथेच देऊ म्हटलं, तिथेच द्या. नाही तुम्हाला काही रागरोस, मला कसला रागरोस. देणारे तुम्ही आहेत, घेणारे ते. तो का म्हणे सत्य कर्म व्हावे साई, घातलिया भय नरका. हो, चांगल्या कामाला सहकार्य करा. एकाच वेळेला 6.5 लाख रुपये ज्ञानदेव पाटील यांनी सद्गुरू झेंडूजी महाराज मठासाठी समर्पित केले. महाराज सांगून जाईल तुम्हाला, तारों के तेजों में चांद छुपे नहीं, सूर्य छुपे नहीं, बादल छायो, रीढ़ पड़े ते धीरज पुत छुपे नहीं, दाता छुपे नहीं, मांगन आयो, चंचल नारी के नैन छुपे नहीं, प्रीत छुपे नहीं, प्रीत दिखायो, कवि गंग कहे सुन शाक अकबर, कर्म छुपे नहीं, बबूत लगायो, तारों के तेजों में चांद छुपे नहीं, सूर्य छुपे नहीं, बादल छायो. या जीवनामध्ये, या जगामध्ये अशा बऱ्याच गोष्टी, काही करा, किती करा, ते झाकलं जात नाही, ते आपोआप उघड होत. तारे किती चकाकले तरी चंद्र, सूर्य, आपला चंद्र लपत नाही. तारों के तेजो में, चंद्र कधी झाकला जात नाही. किती ढगाळ वातावरण आलं तरी सूर्याचा प्रकाश हा झाकला जात नाही. महाराज, आणि जो जातीवंत दाता असतो ना, जातीवंत दाता, दाता छुपे नहीं, मांगन आयो. जो दाता आहे तो कधीच मात्र माग थांबत नाही, तो आपोआप पुढे येत असतो. आणि असे आमचे दाते श्री हरिभक्त परायण ज्ञानदेव पाटील यांनी सद्गुरू झेंडूजी महाराज मठासाठी 6.5 लाख रुपयाची देणगी, दान दिलेली आहे. आणि अजूनही त्या कार्यक्रमाचं, आपल्या त्या इमारतीचं काम चालू आहे. प्रश्न असा होता, पंढरपूरला गेलं की पिशवी ठेवायची कुठं? मग तिथले बडवे त्यांच्या घरी, एवढंच घर, बोल राय वारकरी, ठेवा की पिशवी ठेवा, सरका तिकडे, सरका तिकडे. 10 बाय 10 ची खोली, 35 लोक मुक्कामाला आतमध्ये. विठाल आता आपल्या परिसरातील लोकांना टेन्शन नाही. बरं भाऊ, ज्यांनी पैसे दिले त्यांनाच एंट्री का तिथे? नाही महाराज, जयाने घातली मुक्तीची गवांदी, मिळवली मांदी, वैष्णवांची कोणी या, आणि त्या ठिकाणी वास्तव्याला राहा. नुसतं फुकट नका राजा, काय देत जा, नाही तर दिलं बो चला. आणि अजूनही त्यांना कशाची गरज आहे? पैशांची गरज आहे. जर कुणाला इच्छा असेल बँकेत टाकण्यापेक्षा, इकडे तिकडे टाकण्यापेक्षा, नको त्या ठिकाणी पैसा घालवण्यापेक्षा, नुसतं एक विटाचं जरी दान केलं तरी देखील काय होईल? इमारत पूर्ण होते. महाराज, संपूर्ण रामसेतू तयार केला. आणि रामसेतू तयार करत असताना सर्वात मोठा वाटा कुणाचा होता? वानरांचा. पण त्यांचं नाव निघत नाही. नाव कुणाचं निघतं? खारुताईचं. म्हणून प्रत्येकानं खारुताईचं रूप धारण करा. आणि जर कुणाला डोंगरच्या डोंगर द्यायचं असेल तर मी कशाला नाही म्हणतो, नक्की दान धर्म करा. विठाला काल्याचं कीर्तन म्हटलं का त्या काल्याच्या कीर्तनात आमच्या भानदास महाराजांनी प्रमाण दिलं. चरित्र ते उच्चारावे,
केले देवे गोकुळी. भगवंतानं गोकुळात जे चरित्र केलं त्याचाच उच्चार करायचा, बाकीच्या भानगडीत पडायचं नाही. भगवंतानं गोकुळात चरित्र केलं. कोणतं चरित्र? रांगत रंगणी चोरीत लोणी. लहानपणापासून भगवंतानं चोरी कर्म सुरू केलं. चोरी कर्म. माझा भगवान परमात्मा अवताराला येत आहे, जगाचा बाप. चरित्र ते उच्चारावे, केले देवे. देवानं गोकुळात जे चरित्र केले, गोकुळी चरित्र केले, ते उच्चारावे, दुसरं नाही. पण उच्चार करायला सांगितला. जर उच्चार करायचा असेल तर कृष्णाच्या चरित्राचा, आणि आचरण करायचं असेल तर रामाच्या चरित्राचा. राम एक बाणी एक पत्नी एक वचनी. मग कोणी म्हणेल महाराज एकाच्या चरित्राचा उच्चार आणि एकाच्या चरित्राचा आचरण, कशाला असं गडबड केली? म्हणले मग जर रामाच्या चरित्राचं आचरण करायला लावतायत आणि कृष्णाच्या चरित्राचा उच्चार करायला लावतायत, आणि जर कृष्णाच्या चरित्राचं आचरण केलं तर काय बिघडतं? आता कृष्णाच्या चरित्राचं आचरण केलेला परवडेल का आपल्याला? तो परमात्मा आहे. गिरी गोवर्धन येणे उचलीला, कालियामा सर्पना तो निघानीला, झडतवन वाव मुखची प्रासीला, गिडता आघासुर चिरोणी सांडीला. भगवान परमात्म्याचं चरित्र विशेष आहे. त्याचं जन्माच्या अगोदर सुरुवात झालं म्हणून चरित्र आहे. आणि आपलं विचित्र आहे, आपलं चरित्रच नाही. म्हणून त्याच्या चरित्राचा उच्चार करायचा, कारण तो ईश्वर आहे. उत्तम पुरुष स्पन्य परमात्मे तुदारुता. उत्तम पुरुष भगवान परमात्मा. त्यानं गिरी गोवर्धन आपल्या करंगडीवर उचलला. आपल्याकडून 50 किलोची युरियाची गोणी उचलता येते. धर 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 धर. बरं 50 बिनी कमी झाली म्हणतात. आता तुम्हाला बी काय माहिती शेतकरी कोण? 30 वर आली. आमच्या काळात 50 वर होती, आम्ही उचलून फेकत होतो म्हणून 50 होती. आता उचलता येत, आपल्याकडून युरियाची गोणी उचलता येत नाही. त्यानं गिरी गोवर्धन पर्वत उचलला. आपल्याला उदबत्तीचा चटका सण होत नाही. देवपूजा करायला बसला गे सुंदर बाई म्हणते काय झालं? काही नाही, चटका लागला. बाई म्हणते येडाचा बाजा, उत्पत्तीचा चटका सण होत नाही. एकानं बाथरूम मध्ये जुरूर पाहिली, इतका घाबरला, साबणावर पाय पडला, जसा घसरला का नाही, जोरानं गळा पडला बाथरूम मध्ये. बाई म्हणते काय झालं? म्हणजे काही नाही, बन्यान पडला. बन्यांचा एवढा आवाज, म्हणे नाही त्याच्यामध्ये मी पण होतो. भगवंताची बरोबरी कधी करणं शक्य आहे? माझ्या जगाच्या बापानं कालियाच्या फणावर डिस्को केला. डिस्को कालियाचं काय केलं? मर्दन केलं. हो, आपल्या घरात एवढंच निघतं, एवढं. आपल्या घरामध्ये एवढंच निघतो. आपण एवढे घाबरतो. आणि जर काही एखादा आतमध्ये अटकला आणि त्याच्याकडे पाहिलं, यानं पाहिलं, म्हणतं बाप, साप साप साप, जागेवर सर्व साप. कसं काय करायचं? त्याची आणि आपली बरोबरी होणं शक्य नाही, कारण तो ईश्वर आहे. ईश्वर सर्वभूतानाम एक राय के हजारी से, जिसमें मेरा मोला बसे, सर्वा घटी राम देहादेही एक. तो परमात्मा आहे, ईश्वर आहे. त्याची बरोबरी करणं शक्य नाही. आणि जर तुम्हाला बरोबरी करायचीच असेल तर रामाची करा. आचरणबद्ध जीवन जगणारे भगवान रामचंद्र प्रभू आचरणबद्ध आहे. ते म्हणले महाराज आम्ही काही बी करू. तुम्हीच तुमच्या कथेतून सांगितलं
भगवान श्रीकृष्णाला एकट्याला 16,108 आणि मग आम्ही 1-2 केली तर काय बिघडलं? मला काय भाऊ विचारणार तू या घरी जा. घरी गेला तिला म्हणे का ग वाल्मिक महाराजनं सांगितलं एकट्या कृष्णाला 16,108. मग म्हणले नाही माझं नाही तसं, माझं नाही काही म्हणणं, पण मी तुमच्यासाठी म्हणते. काय झालं? नाही अगं तुला बी त्रास होतो ना. म्हणले मग तुझ्या मदतीले जर 1-2 आणली ते. बाई म्हणते काहीच हरकत नाही, पण मी महाभारत ऐकलं आणि त्या महाभारतामध्ये असं ऐकलं एकट्या द्रौपदीला 5 ती म्हणजे तुम्हाला येड्यात गाप तेरी बी चूप मेरी बी चूप विठ्ठल भगवंताची बरोबरी करणं शक्य नाही. मग राम वेगळा आणि कृष्ण वेगळा का? नाही दोघं एक आहेत. हो हरी तुझ सगुण मनो की निर्गुण रे, तुझ सगुण मनो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंदू रे, सगुण निर्गुण गोविंदू रे, तुझ सगुण मनो की निर्गुण रे, तुझ सगुण मनो. भगवान परमात्मा एकच आहे, परमात्मा एकच आहे. रामही कृष्ण जे कृष्ण आहे, राम जे राम शंकर आहे, रामच विष्णू आहे, रामच केशव आहे, रामच माधव आहे आणि रामच माझा पंढरीनाथ आहे. चाप बाण काय केले करकटीवरी ठेविले. हो संतांनी विचारलं, पंढरपूरला गेले आणि पंढरपूरला कमरेवर हात ठेवून उभा असणारा परमात्म्याला पाहिलं. हो संतांनी पाहिल्या विचारणा केली, देवा चाप बाण काय केले? काय विचारणा केली? हो तुमचा धनुष्य कुठे गेला? तुमचा बाण कुठे गेला? तो भाता बाण ठेवायचा भाता कुठे गेला? चाप बाण काय केले? खुशाल कर कटेवरी ठेविले. तुम्ही कटेवर येऊन उभे झाले, विटेवर येऊन उभे झाले, कमरेवर हात ठेवला आणि धनुष्यबाण कुठे गेला? म्हणजे रामही तोच आहे, विठ्ठलही तोच आहे, कृष्णही. मग दोघ एकच आहे महाराज. मग दोघांमध्ये तफावत का? एकाचं आचरण आणि एकाचा उच्चार. दोघांमध्ये तर महाराज परिपूर्णोत्तम राम कृष्ण. परिपूर्णोत्तम अवतार कोणाचा आहे? राम आणि कृष्ण. भागवतामध्ये एकूण 24 अवतार सांगितले. या 24 अवतारामध्ये काही जे अवतार आहेत हे फक्त कार्यापुरते घेतलेले आहेत, कार्यापुरते. हिरण्यकश्यपूला मारायचं होतं म्हणून कोणता अवतार घेतला? नरसिंह. बलीला पाताळात घालायचं होतं, वामनदेव अवतार काले संपलं. समुद्र मंथन करायचं होतं, कच्छ. समुद्राचं मंथन झालं, कच्छ अवतार संपला. काही कार्यापुरते पण परिपूर्णोत्तम पूर्ण अवतार राम आणि कृष्ण. म्हणजे आथपासून तर इथपर्यंत ज्यांचं कार्य झालं ते राम आणि कृष्ण. मग तरी रामाचं चरित्राचं आचरण आणि कृष्णाच्या चरित्राचा उच्चार दोघांमध्ये फार मोठा फरक आहे, विरोधाभास. रामाचं नावापासून फरक. रामाचं नाव र, त्याला एक काना रा आणि म, राम. राम म शब्दस्तु कपाट वंद्य. राम म्हटल्यानंतर सर्व पाप बाहेर येतात आणि बाकीचे म्हणते मला लगे आतमध्ये येत असतील. म शब्द तू कपाट वंद्य. व्याकरणामध्ये तालव्य मूर्धन्य ओष्ठ्य कंठ्य दंत्य वर्ण दिलेले. तालव्य कशाला म्हणतात? तालव्य ट ठ ड ढ न. म्हणजे ट चा उच्चार जीभ कुठं लागते? टाळूला लागते. दंत्य कशाला म्हणतात? त थ द ध न. द त थ द ध जीभ कुठे लागते? दातांना. आणि ओष्ठे प फ ब भ म. ओटाला ओट लागलं की त्याला काय म्हणतात? ओष्ठे. प फ ब ब
आता वोटाला वोट न लावता म म्हणून दाखवा बरं. 1000 रुपये बक्षीस. हं? वोटाला वोट न लावता काय म्हणून दाखवायचा? म म्हणून दाखवा. तिनं प्रॅक्टिस केली पण नाही जमलं. जमतच नाही महाराज. दंते ओष्टे तालवे मूर्धन्य. हो मग ओष्टे जे आहे म शब्द स्तू कपाट वंद्य. रा म्हटल्यानंतर सर्व पाप बाहेर जातात आणि मग म म्हणेपर्यंत कपाट बंद होत. मग कुठे जातात महाराज? जे रामच म्हणत नाही त्यांच्या डोक्यात जातात. विठ्ठल रामाचं नाव बिलकुल सरळ आणि राम उभाबी सरळ. रामाचं शस्त्र बदललं नाही, रामाचं वस्त्र बदललं, रामाची पत्नी बदलली नाही, रामाचं शस्त्र बदललं नाही, रामाच्या उभी राहायची पद्धत बदलली नाही. आता कृष्ण पहा तुम्ही, हा नावापासून वाकडा आहे. नावापासून त्याचं नाव लिहायचं म्हटलं अगोदर एक दंड मारावं लागतं. त्याला एक वाटी, दुसरी क आणि खाली कृ. कृ अर्धा श आणि पूर्ण कृष्ण. जसा वेल्डिंग कडेला आहे, वेल्डिंग केलेला. बरं उभा बी राहतो तो वाकडाच. उभा बी राहतो वाकडाच. नावातही वाकडाच आणि वागणुकीतही वाकडाच. त्याचं एक शस्त्र नाही, एक पत्नी नाही. युद्ध करायला कधी मुष्टी युद्धच खेळला, कधी चक्रच काढलं. भगवान परमात्मा नावापासून वाकडा. बरं एवढंच नाही, जन्मापासून फरक. रामाचा जन्म राजवाड्यात, कृष्णाचा जन्म सेंट्रल जेल. राम दिवसा 12 वाजता, कृष्ण रात्री 12 वाजता. राम भर उन्हाळ्यात, कृष्ण भर पावसाळ्यात. राम नवमीला आणि कृष्ण अष्टमीला. एवढा फरक. मग विचित्र वागायची पद्धत का? त्याचं कारण जन्मतिथी. कशाची? जन्मतिथी. एखादं पोरग जर बिलिंद्र वागायला लागलं ना, लोक म्हणतात पारे पारे विचार रे याच्या मायला कोणत्या तिथीला आला होता, कोणत्या तिथीला आला होता विचारा, कसा वागतोय. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची तिथी वेगळी आणि रामाची. तुम्हाला एक प्रश्न विचारू का? जगामध्ये सर्वात मोठी संख्या कोणती हो? जगात सर्वात मोठी. 1 2 पाठ आहे तुमचं का? 1 2 3 मॅडम? जो यस इंग्रजी घ्या मराठी घ्या. जगात सर्वात मोठी संख्या कोणती? जगात सर्वात मोठी संख्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10. नाही ना, शून्य मोठी कस काय? शून्य नाही महाराज. ऐका सांगून टाकतो मी. बाकीच्या आहेत बिचाऱ्या सांगतायत, तोंड हलवतायत, पण ते म्हणतात महाराज आम्ही फक्त घरीच बोलतो, इथं नाही बोलत. आम्हाला काय बोलायचं ते घरी, आम्ही इथं नाही बोलत. जगात सर्वात मोठी संख्या जर कोणती असेल तो 9चा आकडा. कोणता? लावू नका बरं कोणी. 9 9 9. कोणी म्हणेल महाराज तुम्हाला शेजारचं 10 दिसत नाही. 10 दिसायला मोठं आहे, पण कोणाच्या बळावर आहे? शून्याच्या बळावर आहे. जर का 10 वरचा जर शून्य पुसून टाकला, खाली किती राहतं? आणि एकले कोण विचारतं? जगात सर्वात मोठी संख्या जर कोणती असेल तो 9चा आकडा आहे. आदि अंत में जैसा है 9 का अंक. 9चा आकडा असा आहे, त्याच्या सारखा तुम्हाला आकडा सापडणार हो बिलकुल महाराज. तुम्ही 9चा पाडा कसाही बी बोला, 9 शिल्लक राहतो. कसाही बोला. 9 1 9, 9 2 1 आणि 8, 9 3 2 आणि 7, 9 4 3 आणि 6, 9 5 4 आणि 5, 9 6 5 आणि 4
नम साते 6 3 नमे 8 7 2 नम नम 8 1 नम 10 0 पुसून टाका. किती शिल्लक राहिलं? 9चा पाडा कसाही बोला, जसंचा तसा 9 बाजूला, जसंचा तसा 9 बाजूला. आणि या नवमीला माझा जगाचा बाप भगवान रामचंद्र अवताराला आलेले, म्हणून राम जसाचा तसाच आहे. रामाचं शस्त्र बदलले, रामाची पत्नी बदलली नाही, रामाचं वचन बदललं नाही. आणि आता 8 कडे जाऊ. कृष्ण कधी आला? 8 1 8 8 2 पहा तुम्ही, 1 आणि 6 म्हणजे 1 कमी झाला. सुरुवातीलाच काय केलं? 1 कमी झाला. म्हणजे काय केलं? रांगत रंगणी चोरीत लोणी. जन्माला आल्याबरोबर काय करायला लागला? चोऱ्या करायला लागला, चढ आपला उताराला. आणि शेवटी 8 नाम 7 आणि 2 शेवटी 9. म्हणजे शेवटी काय झाला? 2 पायऱ्या वरती चढला. आणि खरंच शेवटीच माझा परमात्मा गड्यानो राजा की रे झाला, गड्यानो राजा की रे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला, गड्यानो राजा की रे झाला, शेवटी जगाचा बाप कृष्ण सिंहासनी बैसला. भगवान परमात्मा शेवटी राजा झाला, राजा. मग काहो महाराज, तुम्ही 9चा पाडा पुरा बोलून दाखवला आणि 8लं फक्त पहिलं सांगितलं आणि नंतर आणि मधलं. आणि मला सांगा, काल्या झाल्यावर तुम्हाला दुपारून काम तरी काय दुसरे मोबाईलची ओढण्यापेक्षा? घ्या ना जरा भगवंताचा हिशोब. विठ्ठल माझ्या जगाचा बा भगवान परमात्मा अवताराला येतोय. कशासाठी येतोय? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. भगवान परमात्मा अवताराला येतात. कशासाठी? धर्माचं रक्षण करण्यासाठी. गोकुळामध्ये आपल्या मथुरेमध्ये माझा परमात्मा अवताराला आला. तिथून गोकुळात गेला आणि गोकुळात गेल्यानंतर अवताराला आल्यानंतर भगवंतानं आपलं कार्य चालू केलं. काय कार्य? रांगतायत खेळतायत पोरांसोबत खेळता बालगोपाळांना विचारलं, का रे गोपाळांनो का रे तुमच्या तब्येती कशा झाल्या? तब्येती तुम्हाला काय खायला प्यायला मिळत नाही का? म्हणे कृष्णा, आमच्या घरी सर्व आहे बाबा, दही दूध ताक सर्व आहे, पण काय होतं सर्वचं सर्व डेअरीवर जातो म्हणून आमच्या डेअरीला काहीच मिळत नाही. भगवान म्हणतात, का रे आपला माल आपले हाल आणि कोल्हे कुत्रे पडलेला आपला माल आपणच खायचा. आणि म्हणून भगवंतानं एक ट्रस्टी स्थापन केली, चौर कर्म विद्या प्रसार मंडळ. एक ट्रस्टी स्थापन केली. त्या ट्रस्टीचे अध्यक्ष भगवान श्रीकृष्ण परमात्मा, उपाध्यक्ष पेंद्या आणि सचिव सुदाम्या. बाकीच्यांना सदस्य पद वाटून दिले. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं सांगितलं, आता आपला गावातला माल बाजारात जाऊ द्यायचा, आपल्याला चोरी करायची. चोरी करायची म्हणून सांगितलं, काठ्या आणा, सराट्या आणा, दगड आणा, खडे आणि वस्त्रगाड माती आणा. आता मला सांगा, चोरी करायला हे लागतं का? काय लागतं मग? तुम्ही केली नाही चोरी?
आणि मग तुम्ही कसं काय म्हणता हे लागत नाही? महाराज, चोरी करायला लागणार हे साहित्य का? माझ्या भगवंतानं सर्वांकडून ते साहित्य मागवलं. भगवंताला आनंद झाला. गोपाळ उड्या मारायला लागले, कृष्णा कृष्णा कृष्णा. चोरी करायची म्हणे चोरी, पण काठी कशासाठी? अरे माठवरती राहील ना. आणि आपण जर लहान लहान असू तर वाल्मिक बुवापेक्षा बी मग आपला हात पुरणार नाही. म्हणून काठीनं माठ फोडायचा आणि माल खायचा. म्हणजे कृष्णा खडे कशासाठी? अरे अंधारात दिसणार नाही आपल्याला, चौफेर खडे मारायचे, जिकडे आवाज आला त्या दिशेनं जायचं. सराटे कशासाठी? जर गोपिका आपल्याला पकडायला आल्या तर सराटे त्यांच्या पुढे फेकायचे आणि ते काटा काढेपर्यंत आपण एसटी स्टँड. आणि मग म्हणजे वस्त्र काढ माती. अरे जर गोपिकांनी चपल्या घातल्या असल्या मग काय करायचं? वस्त्र काढ माती त्यांच्या डोळ्यात फेकायची. म्हणजे डोळ्यात फेकली, जर ते भोडेबाई सारखे चष्मा लावून आले तर भगवान श्रीकृष्ण परमात्माकडे शंका कुशंका करायला लागले. ए शंका कुशंका नाही. जर तुम्हाला पोटभर खायचं असेल, भगवंत म्हणतात जर तुम्हाला पोटभर पाहिजे असेल तर तुम्हाला माझ्या मागे यावं लागेल अभंगाच्या पहिल्या चरणात. याला तारी या रे लागे, 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 याला अवघे माझ्या यायचं असेल तर माझ्या मागे मागे या. तुम्ही नका ये जा बरं माझ्या मागे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा बाल गोपाळांना सांगतायत, गोपाळांनो माझ्या मागे मागे या. एक लक्षात घ्या, कुणाच्याही मागे जात असताना विचार करून जा, आपली फसवणूक तर नाही होते. मार्ग दाखवणारा चांगला पाहिजे. महात्मे म्हणतात मार्ग दावी तया पुण्य नाही पार. एखाद्याला जर मार्ग विचारला तर त्यानं काय करावं? मार्ग चांगला दाखवा. एकाला विचारलं का चिमाजी गोमाजीकडे जायचंय, त्यांचं घर कुठे? ते म्हणे इथून सरळ जा मारुतीचं मंदिर, तिथून उजव्या हाताला वळा. तिथून सरळ जा तिथं गणपतीचं मंदिर, तिथून उजव्या हाताला वळा. तिथून सरळ जा तिथं पिंपळाचं झाड, तिथून उजव्या हाताला वळा. आणि तिथून सरळ गेले की तिथं आंब्याचं झाड ज्यांच्या अंगणात आहे ते चिमाजी गोमाजी कापशेचं घर आहे. हा निघाला, निघाला सरळ गेला, मारुतीचं मंदिर, गणपतीचं मंदिर, पिंपळाचं झाड आणि आंब्याच्या झाडाखाली येऊन उभा झाला.
गंमत अशी झाली, आज जिथून गेला परत फिरून तिथंच आला. त्याला का मार्ग दाखवून म्हटलं, मार्ग दाविता या पुण्या नाही पार, म्हणून तेनेची पण ते चालू जातात. न पडे गुंता कोटे काही, मार्ग दाखवणारे चांगले पाहिजे आणि त्यांच्या मार्गानं गेलं. महाराज, माझा जगाचा बाप भगवान प्रभू रामचंद्र भारद्वाजजींना विचारतात, महाराज मला रस्ता सांगा, कोणत्या रस्त्यानं जाऊ? आता ज्यानं विश्व निर्माण केलं त्याला का पायवाट माहीत नसेल, शॉर्टकट माहीत नसेल, हायवे माहीत नसतील? पण नाही महाराज, मनोमार्ग गेला तो तेथेची मुकला, हरिपाठी स्थिरावला. हो, कोणीतरी दाखवलेल्या रस्त्यानं चला, पण एक प्रश्न असा आहे, रस्ता दाखवणारा चांगला पाहिजे. बरोबर की नाही? रस्ता दाखवणारा चांगला पाहिजे. बरं, रस्ता दाखवणार कोण? तुम्हाला ग्रामपंचायतचा सदस्य वाटला का? रस्ता दाखवणार कोण आहे? गतिर्व्रता प्रभू साक्षी, निवास शरणम श्रुत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्ययम. महाराज, करतुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती ज्या भगवंताकडे, तो भगवंता रस्ता दाखवते. कर्तुम कशाला म्हणतात, अकर्तुम कशाला म्हणतात, गोस्वामी सुंदर वर्णन करतात महाराज रामायणामध्ये. हरी बिनु पद चलई सुनई बिनु काना, कर बिनु कर्म करई विदीना, आनन रहित सकल रस भोगी, बिनु बानी बडता बड जोगी. बिनु पद चलई सुनई बिनु काना, कर बिनु कर्म करई विदीना, आनन रहित सकल रस भोगी, बिनु बानी बडता बड जोगी. बिनु पद चलई, भगवंताकडे कोणत्याच प्रकारचं विधानसभा नाही, लोकसभा नाही, याच्यातलं कोणतंच पद नाही, तरी माझा परमात्मा काम करतो. भगवंताला पाय नाही तरी माझा परमात्मा चालतो. भगवंताला हात नाही तरी माझा परमात्मा काम करतो. काही काही लोक सप्त्याच्या पंक्तीमध्ये हात बांधून उभे राहतात. हात बांधून, वरण आण रे इकडे, वरण. तू एका मुडले का? जरा कर ना मोकळे. देवानं दिले तुला, जरा राब, देवाच्या कार्यामध्ये राब, सहकार्य कर, सेवा कर. माझ्या भगवंताला हात नाही, काम करतो. माझ्या देवाला जिव्हा नाही, जिव्हा रसना नाही, तरी महाराज अरे दुर्योधन को मेवा त्यागो, साग विदुर घर पाई, सबसे ऊंची प्रेम सगाई. मीठे मीठे बेर शबरी के खाए, बहुविधि प्रीत लगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई. कर्तुम अकर्तुम शक्ती भगवंताकडे. माझा परमात्मा सर्वभौम आहे, तो मालक, तो जगाचा बाप, तो ईश्वर म्हणतोय, याल तरी यारे लाग. अवघे माझ्या, अवघे शब्द वापरला, असे मोजून नाही काढले, निवडून नाही घेतले. अध्यक्ष या, सदस्य या, आपली आपली ट्रस्टी या, आपली आपली काय सांगितलं, अवघे. मग ते कोणी असो, त्यांनी जर यायचं असेल तर माझ्या माग या. हो म्हणे, देवा आम्ही तुमच्या मागे येऊ, पण आल्यानंतर आम्हाला, पाटील बघा आम्ही तर आलोय आज, पण आज आम्ही तर येऊ, पण आल्यानंतर आमचं पोट भरेल का? भगवान परमात्मा म्हणतात, पोटभर देईल अभंगाच्या दुसऱ्याच्या. आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, पुरे मना लतो वारी, पुरे मना लतो ऐसे आजी देतो पोट भरी,
रात्रीची उतरली नाही बरं अजून. हा म्हणजे ऐशी आवडते म्हणा, रात्रीची चाल होती ती, चाल उतरली नाही असं म्हणतो मी, बाकी लावू नका काय म्हणा. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. आजी देतो पोटभरी. जर यायचं असेल मागे माझ्या मागे, आपण आल्यावर मिळेल का आम्हाला? हो. त्यांच्याच मागे जायचं जिथं भेटेल, आणि तो कोल्हा भोंगा काय का माझा, उघड्यापाशी नागडा गेला आणि थंडीत काकडून मेला. भगवंत म्हणतात माझ्याकडे या, मी देतो. माझा परमात्मा देण्याच्या बाबतीत उदार आहे. ऐका श्री ऐका श्री ऐश्वश्री अवधारे ज्ञान वैराग्य ऐश्वर्य ये साही गुणवरे वस्ती जे. महाराज भगवंताकडे 6 गुण सांगितलेले. ऐका, यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवरे वसती जेत. म्हणून तो भगवंतो 6 गुण 7. तसं माझ्या भगवंताकडे तर गुणाची खाणे. चतुरा तू शिरोमणी गुण लावण्याचे खाणे, मुकुट सकळा मणी धन्य तुझी विठोबा. हो, खाणे गुणाची खाणे. एखाद्याचं लग्न जुळलं, सोयरीक झाली, मग एक वेळी आपल्या व्यायाला शेत दाखवायला नेतो. आपलं शेत, मग कोणतं शेत दाखवतो बरं का? वाढील काय इथून तर ते 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 तिथपर्यंत जेवढंही पडलेलं आहे तेवढं आपलंच आहे. मग देऊन टाक, कुणाला पडले तर देऊन टाक. आपण पडीत दाखवतो का? नाही महाराज. जिथे पीक चांगलं असेल, जिथे केळी चांगली असेल, जिथे मका हरभरा गहू, जिथं पीक चांगलं आहे ते दाखवलं जातं. तसे संत भगवंताचा कमीपणा कधी दाखवत नाही. ऐका यशस्वी अवधार. भगवंताकडे 6 गुण आहेत. ऐश्वर्य औदार्य दातृत्व. हो, देण्याच्या बाबतीत उदारे. ऐश्वर्य काही काहींकडे काहीच नसते, काहीच नसते, पण द्यायची खूप इच्छा आहे. भरपूर वाटतो देवावर, भरपूर वाटतं. सप्ताह चालू आहे, देवा पण काय करावं, देवानं आपल्याला काही कृपा केलीच नाही. आणि काही काहींकडे भरपूर असतो हो, पण देण्याची इच्छा होतच नाही. आमचे गुरुवर्य सांगायचे, काही काही मक्की चूस असतात, तुपात माश्या पडल्या ना ते फडक्यात गाडून देतात. नुसतं गाडत नाही ते, बापा बापा बापा, हा इतकं फडकं फाटलं की नाही, पा त्यांना आवाज आला. आता एवढं जर फडकं फाटलं तर माशांचं काय राहिलं? नुसतं बुसकट राहिलं. बुसकट सरसपट निघाला. तरी देखील काही काही त्या फडक्यातल्या माश्या पाहतो, एखाद्या माशीचं पग चकाकत असेल, भूदे होत केवढीच माशी. मग काय काय मग किचूस. माझा परमात्मा तसा नाही. उदार तू हरी ऐसी कीर्ती चराचरी. उदार तू हरी ऐसी कीर्ती चराचरी. उदार तो हरी ऐसी कीर्ती चराचरी. उदार तो हरी ऐसी कीर्ती चराचरी. भगवान परमात्मा उदारे. भगवंत म्हणतात या माझ्या मागे मागे. आजी देतो पोटभरी. आजी देते पोटभरी. आजी, आजी म्हणजे आपली आजी नाही, तुमच्या शेजारची आजी. या शब्दाचा अर्थ आहे आज मी तुम्हाला
पोटभरी खायला देणार. पोटभर म्हटल्यावर बालगोपाळांच्या आनंदाला पारावार नाही. बालगोपाळ उड्या मारायला लागले. भगवंतानं सांगितले गप. अभंगाच्या 3ऱ्या चरणात हळूहळू चला 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 कोणी कोणाशी न बोला कोणी कोणाशी न बोला हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला कोणी कोणाशी न बोला आजी देतो पोटभरी आजी देतो पोटभरी हे हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला कोणाशी न बोला हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला कोणी कोणाशी न बोला आजी देतो पोटभरी आजी देतो वारे भगवंतानं सांगितले पोरांनो गा. हळूहळू चला कोणी कोणासीन चोरीचा मामला. तुम्ही पोरांनो गा. चोरी करायला जायची काय माऊली. चोरी करायला जायची ना बघा तुम्ही. चोरी करायला काय टाळपवाज लागतो काय. भगवंतानं बालगोपाळांना नेलं. पेंद्यानं सांगितलं कृष्णा कृष्णा समोर घर आहे पण बंद आहे रे. भगवान म्हणतात मला मंत्र येतो. तुम्ही सर्वांनी डोळे बंद करा. सर्वांनी डोळे बंद केलं. भगवंत म्हणता हुगडा. हुगडले डायरेक्ट घरात. मग म्हणे खा रे कुठून आलो रे कसं आलो रे कसं काय आलो रे. इकडे तिकडे काय पाहतो माठ पाहिलं माठ फोडा आणि खा. हो बालगोपाळांनी मला ताव मारला. दूध दही लोणी ताव मारला. कृष्णा आमचं भरलं म्हणले हो. म्हणे आता निघायचं म्हणजे जायचं कसं. म्हणजे तिकडनं कसे आले होते. डोळे बंद केले होते. म्हणे मग आता बी डोळे बंद करा. पेन द्या म्हणतो हा आपल्याला डोळे बंद करायला लावतो. आणि हा काय करतो रे हे आपल्याला समजायला पाहिजे. सर्वांनी डोळे बंद केले. पेन द्यानं डुप्लिकेटपणा केला. असे बंद केले का रे. हे काय बंद केले. ज्यानं खरोखर बंद केले ते एसटी स्टँडला जाऊन पोचले. ज्यानं डुप्लिकेटपणा केला तो साण्यात अटकला. आणि भगवंतानं गोपिकांना उठून दिलं. गोपिका उठल्या महाराज पाहते गवडणी तवते पालते दुधानी म्हणते नंदाची पोरे आजी चोरी केली खरे. नंदाच्या पोऱ्याशिवाय बाकी कुणाला जमणार. एक म्हणते काय त्याचं नाव घेते हा पाय म्हणे आहो माय कसा उतरतोय तो उतरत नाहीये चढतोय तो. म्हणे मग आणा काट्या मारा घालीन लोटांगणावर. मार 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 मारलं. कृष्णा वाचव डोळे उघडे ठेवशील का कायमचे बंद करतो. पण इथून बाहेर आणि मग बाहेर काढलं. गावात वार्ता पसरली. चोऱ्या व्हायला लागल्या. सर्व गोपिका मिळाल्या. यशोदेच्या अंगणात गेल्या. यशोदेला यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. यशोदे बाहेर ये. यशोदेला वाटलं काय कल्ला चालू आहे. घरातून बाहेर निघाली. पदराला हात पुसत बाहेर आली. तेवढ्यात हा गोधडीतून निघाला आणि आईचा पदर धरला. लागला रडायला. आई या गोपिका म्हणतात मी चोरी करतो.
सांग नाव आई, मी काय चोरी करतो? 5 वर्षाचं पोरग रात्री तुझ्या जोडत झोपतो, आणि जर का मला झोपेत आली मी तिथल्या तिथे कार्यक्रम करतो, आणि हे म्हणतात चोरी करतो. आता इमानदारीनं सांगा, आईला कुणाचं खरं पडेल? कुणाचं खरं पडतं? अहो, जी सक्की माय ती म्हणते नाही माय, माय लेकरू तसं नाही बिन, माय लेकरू तसं नाही बिन, माय लेकरू तसं नाही बिन. ऐकतच नाही. एका बापाईच्या पोऱ्यानं शेजारच्या अंगणात गेला आणि शी करून आला. लहान लेकरू शी करून आला. तिनं सांगितलं, का हो ताई तुमचं लेकरू? म्हणे नाही माय, माय पोरग तसं नाही बहीण. आया माय बाई तसं नाही, नाही बहीण तसं नाही. हो ना, आमच्या अंगणात घाण केलं. नाही नाही, माझं पोरग तसं नाही. ही तिथं गेली पाहिले, ती म्हणते नाही हो माय, माझं पोरग अशा कलरचं हागतच नाही. बापा राम राम, एवढं कलरवर लक्ष आहे तुझं? जी सक्की आई आहे तिला आपल्या पोऱ्याची चूक दिसत नाही. हो माय, ते बाहेरून पिऊन येते आणि वास नको यायले म्हणून पुदिना खाऊन येते. ते घरात सुते, बाहेर भूते, तुले माहित नाहीये. विठाल यशोदा म्हणते तू बी लबाड आहे, माझं पोरग तसं नाही. अरे 5 वर्षाचे माझे बाळ अंगणी माझ्या खेळे, कालटिकाच घेता आडगे गोकुळच्या नारी, कालटिकाच घेता आडगे गोकुळच्या नारी. तुम्ही लपून याची बोटी, का लागता याचे पाठी, ही एवढीच रीत खोटी गे गोकुळच्या नारी, ही एवढीच रीत खोटी गे गोकुळच्या नारी. तुम्ही लपून याचा भवरा, आड घेता शारंग धरा, आणि तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. तुम्ही 12 उठा इथून निघा. तुम्ही बसा बरं, तुम्ही निघा. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या खोड्या यशोदेकडे गोपिका सांगतात, यशोदा मानायला तयार नाही. ए यशोदे, यशोदे, आवरी आवरी आपुला काना, आवरी आवरी आपुला काना. नसियेल्या अमुच्या सुना, नसियेल्या अमुच्या सुना, नसियेल्या अमुच्या सुना. आवरी आवरी आपुला काना, आवरी आवरी आपुला काना. नसियेल्या अमुच्या सुना, नसियेल्या अमुच्या सुना, नसियेल्या अमुच्या सुना. यशोदे आवर, अजून कशी लाज नाही तुझ्या. अरे अरे विठाल विठाल विठ्ठल 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 विठ्ठल. आवरी आवरी आपुला काना, नासियेल्या आमुच्या सुना. अजून कशी लाज नाही तुझ्या मना, तुझा तुला गोड वाटे काना काना काना. नासियेल्या आवर तुझ्या पोऱ्याला. जास्त बडबड नको करू, ते तुझ्या पोऱ्याला सवय. माझं पोरग तसं नाही. हो, माझं पोरग तसं नाही. आई आपल्या मुलाच्या चुका झाकत असते. एक आई म्हणते, बहीण माझं लेकरू जेव्हापासून शाळेत जायला लागलं तेव्हापासून त्याला काहीच घ्यायची गरज पडत नाही. हो, तो त्याची पेन्सिल बी आणतो, खोड रबर बी आणतो, शार्पनर बी आणतो. मी तुला काय सांगते, वया पुस्तकं घ्यायची बी गरज पडत नाही माझ्या लेकराला. इतकं हुशार आहे, इतकं हुशार आहे. मला सकाळीच बोलले ते, म्हणे का ग मी जळगावला चाललो, दप्तर घेऊन येऊ का? मीच म्हटलं त्याले नका पैशाची नासाडी करू. का बरं? फक्त 8 दिवस थांबा. किती दिवस? तो त्याची व्यवस्था करून घेईल दप्तरची. मी म्हणतो बरं, शाळा उचलून घरी आणत नाही.
महाराज आई मुलाच्या चुका जाकते, जगाच्या बापाची आई यशोदा माता म्हणते माझं पोरग तसं नाही, तुमच्याच लेकरालाच हवं. एक म्हणते यशोदा यशोदा. आमच्या गावामध्ये कथा चालू होती, त्या कथाकारानं सांगितलं दिंडी येणारे म्हणून प्रत्येकानं आपल्या दारी सळा समर्जन रांगोळी काढायची. मग मी रांगोळी काढत होती, रांगोळी काढायला लागली, तुझं पोरग आलं, तिथं हुबा झाला आणि त्यानं हुबा कार्यक्रम चालू केला. मग तुला बोमलता आलं नाही? मी बोलली ना त्याला, हे कृष्णा काय करतो रे, काय करतो रे? त्यानंच मला विचारलं तू काय करते? मी म्हटलं मी रांगोळी काढते. तो म्हटला मग तू रांगोळी काढ, मी त्याच्यात कलर भरतो. अष्टदडक काढिले अंगणी, वरी मुते चक्रपाणी. दुसरी आली धावत, या नगबाई काय केली मात. गड्यामध्ये हात घालीत, मुखासी मुख चुंबन देत. धरू जाता सापडेना, यशोदे बाळ तू जाताना, कुटवर सोसुधिंगा. अग बर रस्त्यात आमच्या सुनेच्या गड्यात हात घालतो, बर रस्त्यामध्ये पप्पी घेतो. आवर ना तुझ्या पोऱ्याला, काय करावं ए यशोदे? काही केल्या गेल्या आवरला जा. तिसरी आली धावोनी, याने ग बाई काय केली करणी. पतीची दाढी माझी वेणी, दोईसी गाठ देवोनी. गाठबाई कुणासी सुटेना, यशोदे बाळ तुझा ताना, कुटवर. हो यशोद्याला त्या गोपिका घरानं सांगतात, घरानं ए यशोदे, ए यशोदे. तेवढ्यात एक मागून बोलली,